चला तर मंडळी, ढाबा रेस्टॉरंटच्या चवीला मागे टाकेल अशी मस्त जबरदस्त रेसिपी बनवतोय। 4 चमचे तेल गरम केले, 2 चिरलेले कांदे ब्राऊन होईपर्यंत परतून काढून घ्यायचे। त्याच तेलामध्ये वर दिलेले खडे मसाले, 2 चिरलेले टोमॅटो, 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 चमचा मगजबी, 5 ते 6 बदाम, थोडंसं मीठ घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचं। त्यानंतर कांद्यासोबत काढून गार करायचं। वाटणाचं साहित्य गार झालं की थोडंसं पाणी घालून वाटण करायचं। त्यानंतर 2 चमचे दही, त्यामध्ये हळद, धनेपूड, लाल तिखट, गरम मसाला पावडर आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट करायची। सारख्या भांड्यामध्ये थोडं तेल वाढवलंय, एक चिरलेला कांदा, सोबतच एक हिरवी मिरची, दही आणि मसाल्यांची पेस्ट घालून मिनिटभर परतायचं। वाटण घालायचंय, 5 मिनिटं झाकण ठेवून वाटण परतायचं। ग्रेव्ही करण्यासाठी 1.5 ग्लास गरम पाणी घालायचंय, कोथिंबीर, मीठ, कसुरी मेथी, झाकण ठेवून 5 मिनिटं ग्रेव्ही उकळायची। त्यानंतर 200 ग्रॅम पनीर शॅलो फ्राय करून यामध्ये घालायचंय। झाकून कणकेने सील करून 5 मिनिटं दम द्यायचा। 15 मिनिटांनंतर हंडी पनीर सर्व्ह करायचं। मस्त डिटेल रेसिपी चॅनलवर आहे, फोटो खालच्या त्रिकोणावर क्लिक करून नक्की पहा।